नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। आपण सोशियोलॉजीसाठी 10 मिनिट्स सिरीज सुरू केलेली आहे। या 10 मिनिट्सच्या माध्यमातून आपण जो सोशियोलॉजीचा समाजशास्त्राचा सिलेबस आहे तो या ठिकाणी डिकोडिंग करत आहोत। मराठी त्याचबरोबर इंग्लिश या दोन्ही माध्यमांमधून ही सिरीज आपल्याला अवेलेबल आहे आपल्या YouTube चॅनलवर। जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या YouTube चॅनलला नवीन असाल तर या ठिकाणी सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अगदी ऑथेंटिक कंटेंट जो आहे तो आपण इथे घेऊन येत आहोत। तर आजच्या सिरीज मध्ये आपण पेपर फर्स्ट मधील जो चॅप्टर आहे समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान याबद्दल नेमकं कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे किंवा ह्याच्यामध्ये नेमके कोणकोणते पॉइंट्स येतात याचं एक ब्रीफ इंट्रोडक्शन आपण इथे पाहणार आहोत। या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला सिलेबस हा सोशियोलॉजीचा किती या ठिकाणी छोटा आहे, त्याचबरोबर कशा पद्धतीने हा सिलेबस सोपा आहे किंवा इझिली हा जो सब्जेक्ट आहे ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो आपण निवडू शकतो आणि सर्वाधिक मार्क यामध्ये समाजशास्त्रामध्ये येत असतात। तर यामध्ये आपण या टॉपिकला सुरुवात करू। समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान, ज्याला इंग्लिश मध्ये कॉमन सेन्स असं म्हटलं जातं। बऱ्याच वेळेस आपण हा कॉमन सेन्स हा जो शब्द आहे हा वापरत असतो। जसं या ठिकाणी आपल्याला इथं दिसतं की झाडावर बसलेला व्यक्ती आहे आणि जी झाडाची फांदी तोडायची आहे, ओके, कापायची आहे, त्याच फांदीवर हा बसलेला आहे। मग या ठिकाणी इथं आपण याला म्हणतो अरे तुला काही एवढा कॉमन सेन्स नाही का, या साईडनं बसणं हे योग्य असेल। जर या साईडनं बसलाय आणि त्याच साईडचं जर फांदी तोडत असेल तर या ठिकाणी डेफिनेटली तू पडणार। हा कॉमन सेन्स आहे। मग समाजशास्त्रामध्ये सुद्धा कॉमन सेन्स जो आहे हा वापरला जातो आणि कॉमन सेन्सच्या बाबतीमध्ये जर व्हॉट इज मीन बाय कॉमन सेन्स, कॉमन सेन्स म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा डिफाइन करावं लागतं। कॉमन सेन्स म्हणजे काय, वेबरच्या मते एक प्रकारचं रुटीन नॉलेज आहे, जे काय आपण दररोज वापरतो ते एक प्रकारचं ज्ञान, ज्याला या ठिकाणी की सर्व प्रकारच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, आर्थिक ऍक्टिव्हिटी असेल किंवा जे काही सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत यासाठी वापरलं जाणारं जे ज्ञान आहे, ओके, त्याला या ठिकाणी कॉमन सेन्स असं म्हटलं तर सामान्य व्यवहार ज्ञान म्हणतात। जसं गॉफमन सेन्स यांच्या मते हे ज्ञान आहे जे लोकांचा निर्णय घेण्यासाठी किंवा जगभर त्याच्या मार्गावर नेव्हिगेट करण्यासाठी, भ्रमण करण्यासाठी वापरलं जातं, असं गॉफमनचं म्हणणं आहे। त्यानंतर यामध्ये किंवा जे सामान्य ज्ञान आहे, जसं एक एक्झाम्पल मध्ये की विविध प्रकारे नाव ठेवले जातात। जसं काही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला माहिती असेल की एखाद्या मुलीचं नाव नकोशी ठेवली जाते, ओके, तर यामध्ये नकोशी, ओके, तर हे जे नाव आहे नकोशी नाव मुलीचं आहे, ठेवलेलं आहे। तर मग ह्याच्यामध्ये काय आहे तर हे एक प्रकारचा चुकीचा मेसेज इथे दिला जातो। एक कॉमन सेन्स लोक वापरतात की नकोशी याचा अर्थ काय आहे की ही मुलगी आम्हाला नको होती, या पद्धतीने या ठिकाणी हे कॉमन सेन्स वापरलं। आता यामध्ये की एखाद्या व्यक्तीचं नाव नकोशी आहे म्हणजे ती व्यक्ती या ठिकाणी चुकीची आहे किंवा या ठिकाणी तिचे विचार चुकीचे असं म्हणता येणार नाही, तर हा कॉमन सेन्स आहे, ठीक आहे। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये पुढे जाऊन अँथनी गिडिंग्स यांचं म्हणणं असं आहे की कधी कधी समाजशास्त्राचं ज्ञान देखील काय आहे सामान्य ज्ञानाचा भाग बनतं, ओके। जसं वैवाहिक जीवनातील जर मतभेद झालं तर यामध्ये समाजशास्त्रीय संशोधनामध्ये काय आहे तर एक या ठिकाणी रिसर्च बाहेर येतो की विवाह हे काय आहे धोकादायक प्रस्ताव आहे। मग आता इथं कॉमन सेन्स आहे की ओके यामध्ये लग्न झाले असेल तर मतभेद होणारच आहेत, पण मतभेद झाल्यामुळं या ठिकाणी किंवा विवाह हेच चुकीचं आहे असं म्हणणं हे योग्य नाही। तर हे कॉमन सेन्स आहे। म्हणजे समाजशास्त्रामध्ये सुद्धा जेव्हा रिसर्च केला जातो जेव्हा संशोधन केलं जातं तेव्हा सुद्धा या ठिकाणी कॉमन सेन्सचा वापर केला जातो, ओके। आणि सामान्य व्यवहार ज्ञान आणि विज्ञान यांना एकत्रित वापर केला जातो, तो म्हणजे या ठिकाणी किंवा की समाजशास्त्रामध्ये, असं मूर आणि रीड यांचं म्हणणं आहे। त्यानंतर या ठिकाणी कॉमन सेन्स जे आहे इज ऑफन रिलेटेड टू सोशल रिलेशनशिप, जे काही या ठिकाणी सामाजिक संबंध आहेत याच्यामध्ये कॉमन सेन्सचा वापर केला जातो। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये कॉमन सेन्स जे आहे तर हे प्रकारचे सोशियोलॉजीला, समाजशास्त्राला सपोर्टिव्ह म्हणून काम करतं। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जर आपल्याला की अँथनी गिडिंग्स किंवा आपण अँथनी गिडिंग्सचं पण वाक्य बघू किंवा त्यांचा रिपोर्ट जो आहे किंवा त्यांचा जो सिद्धांत आहे तो सुद्धा आपल्याला बघायचा आहे। कॉमन सेन्स एक्सप्लेन मेनी थिंग्स इरॅशनली, ओके, अतार्किकपणे या ठिकाणी कॉमन सेन्स वापरला जातो, जसं की पॉवर्टी ड्यू टू विश ऑफ गॉड। मग यात एक कॉमन सेन्स आहे की ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस म्हटलं होतं की माझी जी काही दारिद्र्य आहे किंवा माझी काही जी आजची परिस्थिती आहे तर मी मागच्या जन्मामध्ये काहीतरी पाप केलं होतं, त्यामुळे या ठिकाणी काय आहे माझी आज परिस्थिती आहे, हे कॉमन सेन्स आहे। परंतु हे या ठिकाणी फक्त कॉमन सेन्स आहे, पण रियालिटीमध्ये काय आहे की जर मेहनत केली तर डेफिनेटली काय आहे तुम्हाला त्याचं रिटर्न मिळतं। तर या कॉमन सेन्सचा वापर या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये सुद्धा काही प्रमाणात केला जातो, कारण ह्याच्यामध्ये
मॅन सोसायटी ड्युअलिझम म्हणजे या ठिकाणी मनुष्य आणि समाज याच्या बाबतीत जर पाहिलं तर मॅन क्रिएट सोसायटी और व्हाईस वर्सा, म्हणजे या ठिकाणी मानवानं समाज किंवा सोसायटी तयार केलेली आहे आणि यामध्ये गॉड क्रिएट मॅन, आपला कॉमन सेन्स काय सांगतो या ठिकाणी गॉड क्रिएशन म्हणजे देवानं मनुष्याला बनवलेलं आहे. तर या ह्याच्यामध्ये रिअल मध्ये काय आहे, मॅन क्रिएट गॉड, मनुष्याने देवाला बनवलेलं आहे किंवा जशा पद्धतीने आपण मूर्ती ठेवलेली आहे तशा पद्धतीने देवाची प्रतिमा तयार होते. तर या ह्याच्यामध्ये ह्या काही बाबी आहेत ज्याचा या ठिकाणी आपल्याला समाजशास्त्रामध्ये वापर करता येतो. त्यानंतर या ठिकाणी सामान्य व्यवहार ज्ञान म्हणजे कॉमन सेन्स पृष्ठभागावर जे दिसते त्यावरून संकेत काढते. परंतु आता समाजशास्त्र आणि काय आहे की समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान ह्याच्यामध्ये फरक सुद्धा आहे. म्हणजे समाजशास्त्रामध्ये कॉमन सेन्सचा सुद्धा वापर केला जातो, जसं की अँथनी गिडिंग्स आहेत यांनी या ठिकाणी कॉमन सेन्सचा वापर केला होता. ओके, तर या ह्याच्यामध्ये की समाजशास्त्र आणि कॉमन व्यवहार ज्ञान याच्यामध्ये फरक सुद्धा आहे की समाजशास्त्रामध्ये जे वर दिसतं त्याचाच विचार केला जातो. ओके, म्हणजे कॉमन सेन्स मध्ये सॉरी जे वर दिसतं त्याचाच फक्त विचार केला होता. परंतु समाजशास्त्र हे काय आहे, परस्पर संबंध आणि कार्यकारण स्पष्टीकरण शोधते, म्हणजे समाजशास्त्र थोडं खोलामध्ये जाऊन विचार करते. त्यानंतर सामान्य व्यवहार ज्ञान हे काय आहे, रूढीवादी विचार जे आहे त्याला प्रोत्साहन देतं. परंतु समाजशास्त्र हे काय आहे, कारण तर्क किंवा या ठिकाणी सायंटिफिक मेथड जे आहे याला या ठिकाणी फॉलो करतो. त्यानंतर सामान्य व्यवहार ज्ञान हे गृहीतकावर आधारित असं अजम्पशन की हे होऊ शकतं ते होऊ शकतं. परंतु समाजशास्त्र हे काय आहे, पुराव्यावर आधारित असतं. याच्यामध्ये आपल्याला फरक सुद्धा सांगावा लागतो. त्याचबरोबर सामान्य व्यवहार ज्ञान हे कसं आहे की सुसंगत असू शकत नाही. ओके, कॉमन सेन्स हे सुसंगत असू शकत नाही, परंतु समाजशास्त्रामधले जे ज्ञान आहे समाजशास्त्र हे काय आहे, सुसंगत आहे. ओके, तर सामान्य व्यवहार ज्ञान हे कसं आहे, वैयक्तिक असतं, परंतु समाजशास्त्रीय ज्ञान जे आहे सोशिओलॉजिकल नॉलेज जे आहे ते या ठिकाणी त्याचं सामान्यीकरण होते, जनरलायझेशन ज्याला आपण म्हणतो. तर या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण आपल्याला की दोघांमधला डिफरन्स पण माहित पाहिजे, त्या दोघांमधले साम्य पण माहित पाहिजे, त्याचबरोबर समाजशास्त्रामध्ये कॉमन सेन्सचा वापर कसा केला होता हे सुद्धा माहित पाहिजे. आता याच्यामध्ये एक थेरी आहे, मार्गरेट मीड यांची थेरी आहे, यांनी पपुआ न्यू गिनिया या ठिकाणची थेरी आहे. या ह्याच्यामध्ये यांनी रिसर्च केला याच्यावर आणि जनरल परसेप्शन काय आहे की जे रोल्स आहेत म्हणजे पुरुष आणि स्त्रीचे जे रोल आहेत आजच्या आपण सोसायटीमध्ये जरी पाहिलं पुरुष आणि स्त्रियाचे रोल काय आहेत, अलग अलग आहेत. ओके, तर यामध्ये पुरुष हे बाहेर जाऊन काम करतात, महिला जे आहे घरी या ठिकाणी काम करतात, ज्याला या ठिकाणी हाऊस वाईफ म्हणतात. परंतु या ह्याच्यामध्ये मार्गरेट मीडला जे आहे हे उलट दिसलं तिथं गेल्यानंतर की यामध्ये की या सोसायटीमध्ये म्हणजे या ट्रायबल लोकांमध्ये ओके काय दिसलं, त्यामध्ये महिला ज्या आहेत ओके जे फिमेल आहेत महिला ज्या आहेत हे बाहेर जाऊन काम करतात. ओके, जे काही उपजीविकेचं साधन आहे ते निर्माण करतात आणि जे पुरुष मंडळी आहेत मेल जे आहेत हे या ठिकाणी घरी राहून जो काही बाकीच्या बाबी आहेत ओके मुलांना सांभाळणं असेल स्वयंपाक करणं असेल या बाबी करतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे तर एक प्रकारे आपलं जे कॉमन सेन्स सांगतं ओके किंवा की स्त्रियानं हे केलं पाहिजे पुरुषाने हे केलं, या कॉमन सेन्सच्या विरुद्ध ही थेरी आपल्याला इथं दिसते. तर ही महत्वाची थेरी आहे मार्गरेट मीडचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं कॉमन सेन्स बद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि कंपल्सरी प्रश्न असतात. खूप सिंपल असा साधा सब्जेक्ट आहे, खूप या ठिकाणी इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि हायली या ठिकाणी स्कोर मेकिंग आहे. ओके, चांगला स्कोर आपल्याला करता येतो. त्यासाठी इंग्लिश मीडियम प्रियंका मॅडम घेतात, त्याचबरोबर माझ्याकडे मराठी मीडियमची बॅच आहे. बॅच खूप चांगल्या पद्धतीने रन होत आहे, अनेकांनी ऍडमिशन सुद्धा केलेलं आहे. तर या बॅच मध्ये आपल्याला एक तर प्रिंटेड मटेरियल दिलं जातं, त्याचबरोबर डिक्टेट केलं जातं आणि अगदी करंट रिलेव्हंट जो आहे किंवा करंट पर्स्पेक्टिव्ह सुद्धा या ठिकाणी शिकवलं जातं. तर अशा प्रकारच्या समाजशास्त्र या बॅचवर मग तुम्ही इंग्लिश मीडियम असू द्या नाही तर मराठी मीडियम दोन्हीही ठिकाणी काय आहे आपल्याला स्पेशल डिस्काउंट आपण दिलेला आहे आपल्या रिपब्लिक डेच्या निमित्त. रेग्युलर जे बॅच फी आहे 15,000 रुपये आहे, परंतु 23 जानेवारी ते 27 जानेवारी पर्यंत ही जी फी आहे ती या ठिकाणी आपण 9,999 ठेवलेली आहे. अगदी 10,000मध्ये तुम्हाला नोट्स पण असतील आणि ही फी फक्त काय आहे याच्यामध्ये ऑनलाईन साठी ही सुविधा उपलब्ध आहे. ऑफलाईन साठी सुद्धा या ठिकाणी फी आहे परंतु ती डिफरंट आहे. तर ऑफलाईन बॅच सुद्धा आहे ऑनलाईन पण आहे, पण ऑनलाईन साठी आपण ही फी ऑफर मध्ये ठेवलेली आहे फक्त 9,999 रुपये. यासाठी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचं ऍप जे आहे ते इन्स्टॉल करायचं आहे आणि ऍप मध्ये सर्व माहिती आहे, त्याचबरोबर डेमो लेक्चर सुद्धा उपलब्ध आहेत, डेमो PDF सुद्धा उपलब्ध आहे. तर या ह्याच्यासाठी आपल्याला म्हणजे या बॅच साठी तुम्ही ऍप डाउनलोड करा. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर
आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला याबद्दल धन्यवाद. डेफिनेटली या व्हिडिओचा फायदा तुम्हाला या ठिकाणी सिलेबस पाहत असताना होत असेल. एक ब्रीफ इंट्रोडक्शन आहे, परंतु एक आयडिया येण्यासाठी आपण ही 10 मिनिटाची सिरीज सुरू केलेली आहे. ही सिरीज कशी वाटते याची सुद्धा प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये द्या. त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.